मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मटार आणि फक्त अर्धी वाटी रवा घालून आज आपण झटपट बनणारा पदार्थ बनवतोय। करायला खूप सोपा आहे, नक्की करून बघा। यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये घालायचे आहेत 1 वाटी हिरवे मटार आणि त्यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे रवा घेतलेला आहे। रवा कोणताही घेऊ शकता, जाडा बारीक कोणताही घेतला तरी सुद्धा चालेल। मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे। यानंतर घ्यायचा 1 आल्याचा तुकडा, 2 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या। आता घालूया यामध्ये 1 चमचा दही। तर हे 1 चमचा घट्ट असं दही घेतलेलं आहे। पाणी घालायचं आहे गरजेनुसार यामध्ये। तर सुरुवातीला थोडं पाणी कमीच घालायचं, लागेल तर पाण्याचा वापर करू शकता। इथे मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। झाकण लावून याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। मस्त असं हे हिरवगार बॅटर तयार झालेलं आहे। एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेऊया। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। तुम्ही पाहू शकता बॅटर कसं आहे, याचं टेक्स्चर असं पाहिजे। पाणी जास्त सुरुवातीला यासाठी घालायचं नाही, जास्त पातळ नको आपल्याला, अशा पद्धतीचंच हे बॅटर पाहिजे। आता रवा घातला यामध्ये, त्यामुळे आपल्याला 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता बॅटर अजून छान फुललेलं आहे, चांगलं असं घट्ट झालेलं आहे। आपण मस्त हिरव्या मटारचे डोसे बनवतोय। यासाठी यामध्ये 1 इनोचं पॅकेट फोडून घालायचं आणि त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी, इनो फर्मेंट होण्यासाठी। आता मिक्स करून घ्यायचं एकाच डायरेक्शनने। तुम्हाला जर इनो चालत नसेल तर रात्रभर तुम्ही हे बॅटर आंबवण्यासाठी ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी याचे डोसे बनवू शकता। घाई गडबडीच्या वेळी, सकाळच्या वेळी झटपट तुम्ही असे हे डोसे बनवू शकतात। अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतात। तवा गरम केलेला आहे। यानंतर यावर हे डोशाचं बॅटर घालायचं आहे। नॉनस्टिक तवा आहे, त्यामुळे याला तेल लावायची अजिबात गरज नाही। हलकंसं पसरवून घ्यायचं आहे, जास्त सुद्धा पसरवायचं नाही। पाहू शकता काय मस्त अशा याला जाळ्या पडलेल्या आहेत। तुम्हाला जर हे कुरकुरीत डोसा हवा असेल तर ह्याला पातळ थोडं अजून पाणी घालून करायचं बॅटरला आणि त्यानंतर थोडंसं पसरवून पातळ लेअर करून कुरकुरीत डोसा बनवू शकता। पण अशा आंबोळीसारखे जर तुम्हाला डोसे बनवायचे असेल तर असं घट्ट बॅटर पाहिजे आणि जास्त पसरवायचं नाही, थोडंसं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं, म्हणजे असे जाळ्या याला पडतात। पाहू शकता मस्त अशा जाळ्या पडल्या। आता वरून कोरडं झालं पाहिजे छान असं। यानंतर याला हलक्याच हाताने असं उलटून घ्यायचं आहे। हे बघा, याच्या कड्या छान अशा मोकळ्या झालेल्या आहेत। उलटून घेऊया। रंग पाहू शकता काय सुरेख आलेला आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हा डोसा चांगला भाजून घेऊया। डाळ तांदळाचे डोसे तर आपण बनवत असतो, पण मंडळी तुम्ही कधी असे मटारचे डोसे बनवले नसतील तर एकदा बनवून बघा। आता जाळीवर काढून घ्यायचा। जाळीवर काढल्यामुळे याची एक्स्ट्राची वाफ निघून जाते आणि ओलसर राहत नाही हा डोसा। आता आपण दुसरा पण डोसा याच पद्धतीने बनवून घ्यायचा आहे। 1 ते 1.5 पळी बॅटर घालायचं आहे। हे बघा, आणि हलक्या हाताने याला पसरून घ्यायचं, जास्त पसरवायचं नाही, म्हणजे हे याला मस्त अशा जाळ्या पडतात। पहा किती मस्त अशा सुरेख जाळ्या पडलेल्या आहेत। एका बाजूने चांगलं कोरडं झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं आहे। असेच वेगवेगळे डोशाचे पदार्थ मी अपलोड केलेले आहेत मंडळी, ते सुद्धा एकदा नक्की पहा, तुम्हाला आवडतीलच। अगदी झटपट बनणारे आहे, फक्त 10 मिनिटात तुम्ही बनवू शकता। नेहमीचा नाश्ता आपण करतो त्यापेक्षा काही वेगळं खायला भेटलं ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। शिवाय हा मटारचा डोसा आहे तो चवीला सुद्धा खूप छान लागतो, एकदा नक्की करून बघा। उलटून घेतलाय, दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त शेकून घेतलाय, छान असा रंग आलेला आहे पाहू शकता। आणि हा डोसा आहे ना, हा बराच वेळ मऊसूद राहतो, नरम राहतो। सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, काही ना काही खायला हवं असतं त्यांना। जर तुम्हाला पौष्टिक पदार्थ काही बनवून द्यायचा असेल ना तर या पद्धतीने तुम्ही असे हे मटारचे डोसे बनवून देऊ शकता। इनो नको हवा असेल तर तुम्ही रात्रभर हे बॅटर फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकता, जसं आपण इडलीचं ठेवतो, डोशाचं ठेवतो, आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी असे हे डोसे बनवू शकता। हा बघा, हा पण मस्त असा डोसा आपला तयार झालेला आहे। अगदी झटपट बनतात, आपण तेलाचा सुद्धा वापर अजिबात केलेला नाही, तरी सुद्धा पाहू शकता मस्त अशा याला जाळ्या पडलेल्या आहेत। शिवाय हा डोसा एकदम मऊसूद झालेला आहे। एवढ्या बॅटरमध्ये 4 ते 5 डोसे बनवून तयार होतात। पहा मस्त असे हिरवेगार डोसे बनवून तयार झालेले आहेत। सॉफ्ट पहा किती मस्त झालेले आहेत, एकदम मऊसूद राहतात। हे बघा, एकदम नरम आहेत। दिवसभर जरी तुम्ही असे ठेवले ना तर असेच हे मऊसूद राहतील। पाहू शकता मस्त असे डोसे आहेत। तुम्ही मुलांना हिरव्या चटणीसोबत किंवा सॉस सोबत देऊ शकता। मी इथे दही सोबत सर्व केलेले आहेत। दही सोबत सुद्धा खायला खूप छान लागतात। एकाच प्रकारचा नाश्ता करून तुम्हाला कंटाळा आला असेल, काही वेगळं बनवायचं असेल, मुलांना सुद्धा काही वेगळं खाऊ घालायचं असेल,
तर तुम्ही या पद्धतीने असे झटपट बनणारे हिरव्या मटारचे डोसे बनवू शकता। नेहमीची चपाती खायला नको वाटते तर काही वेगळं करायचं असेल तर एकदा या पद्धतीने असे हे पौष्टिक हिरव्या मटारचे डोसे नक्की बनवून बघा। मुलं कधी भाज्या खायला मागत नाही तर कधीतरी असं हे वेगळा पदार्थ त्यांना बनवून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील। आजची ही झटपट बनणाऱ्या हिरव्या मटारच्या डोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जराही आवडली असेल तर मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा। आणि अशा झटपट बनणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।